करंटली माझी डर्मॅटॉलॉजी पोस्टिंग चालू आहे, त्या ड्रगबद्दल शिकलेलो आपण. डर्मॅटॉलॉजी मधले यूज बघूत आणि त्याचे साईड इफेक्ट पण बघूत. आणि अदर डर्मॅटॉलॉजी कुठे यूज केलं जातं, तर ड्रगचं नाव आहे डॅप्सॉन. डर्मॅटॉलॉजीमध्ये आपण 2 कंडिशनमध्ये यूज करतो. एक तो लेप्रोसी, तुमचा कुष्ठरोग, त्यात ते मल्टीड्रग थेरपीचा पार्ट आहे. आणि त्यानंतर एक कंडिशन असते बघा, सिलियाक डिसीजचं जे डर्मॅटॉलॉजिकल प्रेझेंटेशन असते, ते एक्सटेन्सिव्ह सरफेसवर वेसिकल्स येतात आणि इचिंग होते. त्याला आपण काय म्हणतो, डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस. तर त्यात ड्रग ऑफ चॉईस 2 जागेवर यूज करतो, लेप्रोसी आणि डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस. आणि अदर दॅन डर्मॅट कुठं करतो आपण, न्यूमोसिस्ट जिरोसिस न्यूमोनियाची ट्रीटमेंट यूज करतो. पण कधी पेशंट अनेबल टू टेक ट्रायमेथोप्रिम सल्फामेथॉक्सोझॉल, त्यालाच आपण ट्रायमॉक्सोझॉल कॉम्बिनेशन, हे जर पेशंट घेऊ शकत नसेल तर त्या कंडिशनमध्ये आपण डॅप्सॉन यूज करतो. आता साईड इफेक्ट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे साईड इफेक्ट्स तर हेमोलिटिक ॲनिमिया. आणि हे कधी होतं, पेशंटमध्ये G6PD एन्झाइम डेफिशियन्सी असेल तर होतं, जास्त म्हणजे शक्यता आहे होण्याची. आणि दुसरं मिथेमोग्लोबिनिमिया. तर हे 2 साईड इफेक्ट लक्षात राहू द्या, एक्झाममध्ये भरपूरदा विचारले जातं. एक ते यूज लक्षात राहू द्या, यूज करतो डर्मॅटमध्ये आपण लेप्रोसीचं पार्ट ऑफ मल्टीड्रग थेरपी आहे. त्यानंतर डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस त्यामुळे ड्रग ऑफ चॉईस आहे. सिलियाक डिसीजचं स्किन मॅनिफेस्टेशन आहे. त्यानंतर न्यूमोसिस्ट जिरोसिस न्यूमोनियामध्ये यूज करू शकतो कधी, म्हणजे ट्रायमॉक्सोझॉलची जे ट्रीटमेंट आहे ती पेशंट घेऊ शकत नसेल तर. साईड इफेक्टमध्ये हिमोलिटिक ॲनिमिया आणि G6PD डेफिशियन्सी आणि मिथेमोग्लोबिनिमिया तुम्ही वरी बघू शकता, ते कंपराइज केलंय मी.